रामभाऊ पाटील हा एक साधा कष्टाळू शेतकरी. वडिलोपार्जित 5 एकर कोरडवाहू जमीन होती. पावसावर अवलंबून शेती चालायची. घरात आई, बायको, 2 मुलं. दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे कुठे भरपूर उत्पादन तर कुठे नुकसान. पण रामभाऊने कधीही हार मानली नाही. एका वर्षी सततचा दुष्काळ पडला. विहीर कोरडी पडली, पिकं वाळली, कर्ज वाढलं. गावातले बरेचजण शहरात मजुरीसाठी गेले. पण रामभाऊ थांबला. तो म्हणायचा, शेतं सोडली तर आपण कोण? मातीचं लेकरं मातीशीच राहावं. रामभाऊने जलसंवर्धनाचे प्रशिक्षण घेतले. गावातल्या तरुणांना एकत्र केलं. शेतात साठवण टाक्या, बोरवेल रिचार्जन, समतल चर बांधले. सरकारी योजनांचाही उपयोग घेतला. 2 ते 3 वर्षांत त्याच्या शेतात पाणी टिकू लागलं. तो हळूहळू ड्रीप इरिगेशन, सेंद्रिय शेतीकडे वळला. भाजीपाला, फळझाडं, 1-2 देशी गायी घेतल्या. गावात त्याची शेती पाहून लोक अचंबित झाले. त्याच्याकडे आता शेतमाल विक्रीसाठी थेट ग्राहक येऊ लागले. शेवटचा संदेश. रामभाऊसारख्या शेतकऱ्याने दाखवून दिलं, ज्ञान, संयम आणि चिकाटी असेल तर शेतीही यशस्वी होऊ शकते. गाव सोडून जाणं ही एकच वाट नसते. आपल्या मातीशी नातं ठेवूनही जीवन समृद्ध करता येतं.